नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। जसं की मित्रांनो, याच्या अगोदर मी 2-3 व्हिडिओ डायमा क्लिनिक संगमनेर याच्यावरती बनवलेले आहेत, जे की तुम्ही पाहिलेच असतील। तर मित्रांनो, बरेच दिवस झालं मी हॉस्पिटलला भेट दिली नव्हती। आज शेवटी मी हॉस्पिटलला आलो, कारण फायनल ऑइल किंवा शेवटचं औषध मलाही घ्यायचं होतं। मला एक 6 महिन्यानंतर डॉक्टरांनी बोलवलं होतं चेकअपसाठी। तर मी आज मित्रांनो इथं आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता हे नवीन हॉस्पिटल झालेलं आहे। वरती नाव दिसत असेल तुम्हाला, डॉक्टर डायमा स्किनर म्हणून। तर मित्रांनो, तुम्हाला अपॉइंटमेंट घेतल्यानंतर जो ऍड्रेस येतो त्या ऍड्रेस तुम्ही मॅपला टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट या लोकेशनला तो मॅप आणून सोडतो। तर मित्रांनो, आज मी आतमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला प्रॉपर माहिती देणार आहे की खरंच तुमचे केस लाईफ टाइम टिकतात किंवा कोणतं ऑइल डॉक्टर लाईफ टाइम देतात, याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज देणार आहे। तर मित्रांनो, ही माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा आणि अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, आपण आता हॉस्पिटलमध्ये जाऊन बघूया की कशा प्रकारे हॉस्पिटल आतून बनवलेलं आहे किंवा काय प्रोसेस आहे ते। तर मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता, इथं आल्यानंतर तुम्हाला गाडी पार्किंगसाठी ही जागा आहे। चला आता आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया। तर मित्रांनो, लिफ्टमधून तुम्हाला 3ऱ्या मजल्यावरती जावं लागेल। वरती गेल्यानंतर तुम्हाला शूज वगैरे काढण्यासाठी लॉकर दिलेले आहेत, तिथं तुम्ही तुमचे शूज वगैरे ठेवू शकता। आणि मित्रांनो, तिथून तुम्ही आतमध्ये हॉस्पिटलमध्ये म्हणजे जे समोर दिसतं गेट दरवाजा, तिथून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लगेच राईट साईडला कॅफेटेरिया दिलेला आहे, कारण भरपूर लोक दूरहून येतात आणि भरपूर उशीरही होतो, त्याच्यामुळे नाश्ता पाण्याचीही सोय इथे केलेली आहे। तसंच मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे कॅफेटेरिया। त्याच्यानंतर समोर गेल्यानंतर तुम्हाला अत्यंत सुंदर अशी तिरुपतीची एक मूर्ती दिसेल, तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे आणि अट्रॅक्टिव्ह पण आहे। त्याच्यानंतर जे आहे मित्रांनो मेन, ते म्हणजे तुम्हाला 2 काउंटर दिसतील। हे समोर दिसतं हे काउंटर आहे, जिथं तुम्ही गेल्यानंतर टोकन घेऊ शकता आणि ते सेकंड काउंटर आहे। इथे बघू शकता तुम्ही, फीस आहे, प्रथम तपासणी, फेर तपासणी किंवा इमर्जन्सीसाठी तुम्ही डायरेक्ट 800 रुपये देऊन मित्रांनो एक 15-20 मिनिटं किंवा अर्ध्या तासात नंबर लावू शकता। तर मित्रांनो, फर्स्ट काउंटरवरून आपण टोकन घेतलेला आहे, आपल्याला 269 नंबरचं टोकन भेटलेलं आहे। याचा अर्थ आपल्या अगोदर 268 नंबर आहेत। तर मित्रांनो, तुम्ही सेकंड काउंटरला जाऊन हे टोकन दाखवू शकता आणि तिथे तुमचे जे बी फीस आहे ती फीस भरू शकता। फर्स्ट टाइम असेल तर फर्स्ट टाइमची फीस, सेकंड टाइम असेल तर सेकंड टाइमची फीस किंवा इमर्जन्सी असेल तर इमर्जन्सीची फी भरू शकता। तर मित्रांनो, या सेकंड काउंटरच्या साईडलाच डिजिटल डिस्प्ले लावलेला आहे, ज्याच्यावरती तुम्हाला कितवा नंबर चालू आहे ते तुम्हाला दिसून येतं। चला तर आपणही आता पैसे भरलेले आहेत, तर आपल्यालाही आता थोडा वेट करावं लागेल, तर आपणही थांबूया आता। तर मित्रांनो, वेटिंग एरियामध्ये थांबल्यानंतर तुम्हाला अनाउन्समेंट केली जाते की किती नंबर चालू आहे किंवा किती नंबर लोकांनी आता आतमध्ये जायचं आहे, तुम्ही हे ऐकू शकताय। तर मित्रांनो, अशा प्रकारची अनाउन्समेंट केली जाते, त्यानंतर तुम्ही आतमध्ये जाऊ शकता तुमचा नंबर पुकारल्यानंतर। तर आपल्याला अजून भरपूर वेळ होता, 180-190 नंबर चालू होता, तर तो आम्ही वेटिंग एरियामध्ये बसलो। तर मित्रांनो, वेटिंग एरियामध्ये थांबल्यानंतर तुम्हाला चार्जिंगचेही पॉईंट दिलेले आहेत, तिथे तुम्ही चार्ज करून टाइमपास करू शकता, पबजी वगैरेही खेळू शकता। तर मित्रांनो, फायनली आपलाही नंबर आलेला आहे, आपल्याही नंबरचे पुकारलेला आहे त्यांनी। तर आता आतमध्ये जायचं आहे, तर मलाही आतमध्ये जायचं होतं। हे बघू शकता तुम्ही टोकन, आणि या गेटमधून आपणही आता आतमध्ये जाणार आहोत। तर आतमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता, तर मित्रांनो हे आहे मेन जे डॉक्टर आहेत त्यांचं काउंटर। व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे तसा मित्रांनो, तरीही मी तुमच्यासाठी थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे। हे बघू शकता डॉक्टर चेकअप करताना।
तर फायनली मित्रांनो आपलं हे चेकअप झालेलं आहे आणि आपणही आता बाहेर जाणार आहोत. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, हे आहे फार्मसी आणि हे आहे आपल्याला लिहून दिलेलं गोळी औषध. गुरुवार रविवार हे रात्री जेवणानंतर व्हिडिओ माझी ना कड नाही तुमचं नाही घेत. 2831 गुरुवार रविवार रात्रीचं जेवणानंतर एक गोळी घ्या. आता हे जेल लावा सकाळी रात्री टक्काला 1 महिना. सकाळी पण आणि रात्री पण. हो, यामध्ये 2 ट्यूब येते, दोन्ही सेम. कोणती पण एक पडा 15 दिवस तर दुसरे 15 दिवस. अंदाजे मेजरमेंट एवढा असेल टक्काला लावायचा. त्याच्या दुसऱ्या महिन्यात सेकंड मंथमध्ये रात्री 1 ml लावा. टोटल प्रोसेस 9 महिने दिलेली आहे. तर मित्रांनो फायनली आपण ट्रीटमेंट घेऊन बाहेर आलेलोच आहोत. तुम्ही बघितलंच असेल दवाखाना कसा आहे, कशा पद्धतीचा आहे. मी तुम्हाला आतमध्ये दाखवलेलंच आहे. दवाखाना भारी आहे, पैसे पण भारी आहेत. आपलं बिल 3000 रुपये झाले. तर ठीक आहे, ते बिल वगैरेचा विषय वेगळा. तर मित्रांनो मला आता डायरेक्ट 9 महिन्यानंतर त्यांनी बोलवलेलं एक फायनलसाठी. कारण मित्रांनो आता गॅप पडला माझा 1 वर्षभर मध्ये. त्यामुळे तुम्ही कधीच गॅप पाडू नका. जे सांगितलेलं आहे त्या टायमिंगला तुम्ही तिथं जावा, नाहीतर परत तुम्हाला अजून फायनल औषध किंवा शेवटच्या औषधासाठी अजून टाइम लागू शकतो. तर मित्रांनो अशा प्रकारे हॉस्पिटल आहे आणि ट्रीटमेंटसाठी तुम्ही बघितलंच असेल किती लोक येतात भरपूर. तर नक्की तुम्हालाही गरज असेल तर नक्की या, भेट द्या. काय सांगू, तुमचाही कॉन्फिडन्स वापस येईल, तुम्हालाही केस येतील. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.